नमस्कार मित्रांनो, तर घर बसल्या फ्री आरीवर्क ऑनलाईन क्लासच्या 12व्या दिवसात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजचा क्लास प्रत्येक आरीवर्क शिकणाऱ्या व्यक्तीसाठी खूप खास आहे आणि उपयोगी देखील आहे, कारण आज आपण अशा बीड्स लाईन तयार करणार आहोत ज्या बाजारात महाग मिळतात, पण त्या आपण अगदी कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने घरीच नीडल आणि धाग्याच्या मदतीने बनवू शकतो। आज मी तुम्हाला शुगर बीड्स लाईन 3 mm कट पाईप लाईन, व्हाईट पॉल लाईन, व्हाईट बीड्स विथ 4 mm बीड्स आणि 7 mm 5 mm 4 मिक्स बीड्स लाईन अगदी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। जसं की तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे त्या पद्धतीने आपण या सगळ्या लाईन्स बनवणार आहोत। या लाईन्स फक्त बनवायच्या नाही तर कोणती लाईन कोणत्या डिझाईनसाठी वापरायची, कोणत्या ब्लाउजवर सुंदर दिसते आणि प्रोफेशनल फिनिशिंग कसं मिळवायचं हेही सविस्तर आपण बघणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्या फ्री आरीवर्क क्लासचा एकही भाग तुम्ही चुकवणार नाही। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे। आपल्याला रिंग स्टँड लागणार आहे, जो मी ऑलरेडी फॅब्रिक लावलेला आहे। त्यानंतर आपल्याला बीड्स लागणार आहेत, तर इथे मी काही 4 प्रकारचे बीड्स इथे घेतलेले आहेत। त्यानंतर कटर लागणार आहे, आपल्याला नीडल लागणार आहे, जी इथे मी 14 नंबरची घेतलेली आहे, पण शुगर बीड साठी आपल्याला इथे 24 नंबरची सुई घ्यायची आहे किंवा 23 नंबरची असेल तरी हरकत नाही। त्यानंतर बघा, आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चेन स्टिच बघितली होती आणि चेन स्टिचने आपण कोणकोणत्या एम्ब्रॉयडरीज होती किंवा आता कशा बनवायच्या, शेप्स वगैरे सगळं पाहिलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड्स वर्क पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे आपण आता जो तंगूसचा थ्रेड आहे तो इथे घेतलेला आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जरीच्या थ्रेडने चेन स्टिच टाकली आणि जे काही आपण वर्क केलं ते फक्त जरीच्या थ्रेडने केलेलं होतं। तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बीड वर्क जे आहे ते आपल्याला तंगूस थ्रेडने करायचं आहे। तर तंगूस थ्रेड आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कारण तो लगेच सुटला जातो। तर आपल्याला मी तुम्हाला दाखवते त्या पिशवीमध्ये आपल्याला त्याला ठेवायचं आहे आणि त्याचं जे तोंड आहे पिशवीचं ते ओपनच ठेवायचं आहे, जेणेकरून धागा जो आहे तो खेचला जाणार नाही आणि अलगद बाहेर येईल। तर बघा, मी जे त्याचं तोंड आहे ते ओपन ठेवलेलं आहे आणि धागा बाहेर काढलेला आहे। आता ही पिशवी आपल्याला खाली ठेवायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या मध्ये की आपल्याला जसं आपण जरीच्या थ्रेडला आपण गाठ मारायचे आणि तो धागा थोडासा जाडसर किंवा त्याची गाठ बसायची, पण याची गाठ आपल्याला लवकर मारता येत नाही। तर मग यासाठी काय करायचं आहे की एक बीड घ्यायचा आहे, एक मणी घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला त्याला त्या धाग्यामध्ये टाकायचा आहे आणि याला गाठ मारून घ्यायची आहे। याने काय होतं की तुमची जो धागा आहे त्याची जी गाठ आहे ती व्यवस्थित बसते, पक्की बसते आणि सुटतही नाही। तर अशा पद्धतीने या तंगूसच्या थ्रेडला आपल्याला गाठ मारायची आहे। ही खूप सोपी पद्धत आहे आणि गाठ मारत बसण्यापेक्षा, वेळ वाया घालवण्यापेक्षा या पद्धतीने केला तर पटकन काम होतं। तर आता बघा, धागा जसा आपण जरीचा थ्रेड पकडायचो सेम तसंच पकडायचं आहे। आता इथे मी शुगर बीड्स घेतलेले आहेत। आता शुगर बीड्स पासून आपण इथे सुरुवात करणार आहोत। तर पहिल्यांदा काय करायचं आहे की जी सुई आहे ती आपल्याला 24 किंवा 23 नंबरची घ्यायची आहे, कारण शुगर बीड्स हे थोडे छोटे असतात त्याच्यामुळे ते 14 नंबरच्या सुईमध्ये एकदम बसत नाही। तर बघा, मी एकदम इथे 4 ते 5 शुगर बीड्स घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, धागा आपल्याला खालून वर घ्यायचा आहे, जसं आपण जरीचा थ्रेड घ्यायचो सेम याच पद्धतीने धागा वर घ्यायचा आहे। आता त्या धाग्यामध्ये मी एक मणी आतमध्ये टाकलेला आहे, पुन्हा धागा मी खाली टाकला आणि पुन्हा वर काढला। जसं आपण चेन स्टिच टाकतो त्याच पद्धतीने आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला त्या धाग्यामध्ये मणी ओवायचे आहेत सुईच्या द्वारे आणि हे ओवत असताना, टाकत असताना एकही जो धागा आहे म्हणजे त्याच्यामध्ये गॅप नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। म्हणजे कुठलाच जो मणी आहे तो गॅपने आपल्याला टाकायचे नाही आहे। तर धागा ज्यावेळेस आपण वर घेतो त्यावेळेस जो मणी आहे तो आतमध्ये टाकायचा आहे, पुन्हा धागा आतमध्ये टाकून पुन्हा आपल्याला वर घ्यायचा आहे आणि हे करत असताना अगदी गच्च म्हणजे एकदम जवळ जवळ घ्यायचं आहे, गॅप ठेवायचा नाहीये। कारण जर फिनिशिंग हवी असेल, आपल्याला प्रॉपर दिसणं महत्वाचं असतं, याच्यामध्ये फिनिशिंग महत्वाची असते, तर त्यासाठी आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जे बीड्स आहेत ते एका पाठोपाठ धाग्यामध्ये टाकत जायचे आहेत आणि चेन स्टिचच आहे ही, फक्त याच्यामध्ये आपल्याला बीड्स ऍड करून आणि चेन स्टिच टाकत जायची आहे। तर अशा पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला बाकीचे बीड्स देखील टाकायचे आहेत। आता बघा, याच्यामध्ये चुका काय होतात
की टाकत असताना जर तुम्ही एकदम 3-4 टाकले किंवा एकदाच 3 टाकले, 4 टाकले, तुम्ही 2 टाकू शकता. पण 3 किंवा 4 टाकले तर त्याचा जो शेप आहे तो बदलतो आणि फिनिशिंग ही येत नाही. ते कसं दिसतं मी तुम्हाला पुढच्या लाईनला एक डेमो दाखवणारच आहे. तर आधी आपण ही जी शुगर बीट्सची लाईन आहे ती इथे कंप्लीट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला एक सुईमध्ये एकदाच आपल्याला 3 ते 4 मणी घ्यायचे आहे, जेवढे बसतील तेवढे. तुम्ही सुरुवातीला एक एक जरी घेतला हात बसेपर्यंत तरी चालेल, किंवा सुरुवातीला एक एकनेच सुरुवात करायची आहे. जर तुम्ही सुरुवातीला एकदम 3-3, 4-4 सुई टाकून करायला गेलात तर बहुतेक तुम्हाला करायला थोडंसं कठीण जाईल. तर सोप्या पद्धतीने सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला जे बीड्स आहेत ते चेन स्टिच टाकत त्याच्यामध्ये धाग्यामध्ये टाकत आपल्याला विणत जायचं आहे. आता ही जी शुगर बीड्स आहेत याचा वापर जास्त कुठे होतो, तर हे खूप लहान आणि नाजूक असल्यामुळे याची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर दिसते. त्यानंतर ही लाईन तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊजच्या नेक लाईनवर किंवा स्लीव्ज आणि दुपट्टा तसेच कुर्ती आणि किड्स ड्रेसवर आपण याचा वापर करू शकतो. तसेच ही लाईन बनवताना प्रत्येक बीड समान अंतरावर बसवायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि धागा जास्त घट्ट किंवा सैलही ठेवायचा नाहीये, नाहीतर लाईन जी आहे ती वाकडी दिसते. तर एकाच वेळेस जास्त मणी टाकायचे नाहीयेत, धागा सैल किंवा घट्ट पकडायचा नाहीये, या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे. आता इथे पूर्ण लाईन झालेली आहे आणि एंड नॉट टाकून घ्यायची आहे. एंड नॉट जशी आपण जरीच्या थ्रेडने शिकलो तशीच टाकायची आहे. तुम्ही बघू शकता एकदम सरळ लाईन आलेली आहे, कुठेही गॅप नाहीये किंवा जराही ती वाकडी नाहीये किंवा हलतही नाहीये. तर अशाच फिनिशिंगने आपल्याला बाकीच्या ज्या बीड्सच्या लाईन्स आहेत त्या देखील कंप्लीट करायच्या आहेत. आता ही आपण शुगर बीड्सने तयार केली. पुढची जी लाईन आहे ती आता आपण 2 mm चे जे बीड्स आहेत ते घेऊन तयार करणार आहोत. तर सेम पद्धत आहे, धागा आधी वर काढायचा आहे, टाका टाकायचा आहे आणि मग पुढे आपल्याला बीड्स टाकत जायचं आहे. आता तुम्हाला मी इथे दाखवते की एकदम जर आपण 3 टाकले एक एक न टाकता घाई किंवा काम पटकन पूर्ण करायचंय म्हणून, तर मग काय होतं, तर बघा आता हे मी 4 सेपरेट एक एक टाकले तर ते अजिबात हलत नाहीये, व्यवस्थित आहे, तुम्ही बघू शकता. पण आता बघा मी इथे एकदम 3 टाकणार आहे किंवा 2 टाकले तरी हरकत नाही, पण शक्यतो आपल्याला एक एक टाकला तर ते व्यवस्थित फिनिशिंग येतं. आता तुम्ही बघा मी इथे 3 टाकले, आता बघू शकता, बघा ते कसं हलत आहे, वाकडं दिसते, फिनिशिंग दिसत नाही. आणि यामुळे काय होतं की आपलं जे वर्क आहे ते दिसायला अजिबात छान दिसत नाही, म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आता हे 2 mm चे बीड्स आहेत, या 2 mm च्या बीड्सने आपण पुढची जी लाईन आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर सेम जसं आपण शुगर बीड्सने तयार केलेली आहे तशीच ही लाईन देखील आपल्याला कंप्लीट करायची आहे. पहिल्यांदा धागा बाहेर काढायचा आहे, टाका टाकून पुन्हा धागा बाहेर काढून मणी टाकायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अगदी टेकून, बघा मी गच्च एकदम आतमध्ये सुई घातलेली आहे त्याला जोडून, आणि मग धागा बाहेर काढलेला आहे आणि दुसरे जे मणी आहेत बीड्स आहेत ते आता मी एक एक करून इथे टाकत आहे. तर सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील जे बीड्स आहेत ते टाकत जायचे आहेत आणि जे आपलं वर्क आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर बघा सेम आपल्याला शुगर बीड सारखी सुद्धा ही लाईन जी आहे ती कंप्लीट करायची आहे. तुम्ही बघू शकता अजिबात हलत नाहीये, लाईन सरळ आलेली आहे. कट टू कट एक एक जो बीड्स आहे तो एकमेकांना चिकटलेला आहे आणि कुठेही गॅप नाहीये, तर अजिबात गॅप सोडायचा नाहीये. आता तुम्हाला मी पुढे देखील दाखवते की गॅप जर असेल तर ते कसं दिसतं. तर तुम्ही आता ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच, कारण सुरुवातीला करत असताना बऱ्याचशा चुका होतात, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, तर त्यावेळेस या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते की ज्यावेळेस तुम्ही जर 2 मण्यांमध्ये जर गॅप ठेवला तर ते कसं दिसेल किंवा आपली जी फिनिशिंग आहे ती थोडीशी दिसायला चुकीची दिसते. बघू शकता आता इथे थोडासा गॅप आलाय, बाकीचे सगळे एक सलग चिकटलेले आहेत, पण या 2 जे आहे त्याच्यावरती गॅप आलाय, तर ते अजिबात दिसायला चांगलं दिसत नाही. म्हणून ते पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तो गॅप काढायचा आहे किंवा तो गॅप झालाच नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपलं हे देखील बीड्स वर्क इथे कंप्लीट झालेलं आहे आणि शेवटी आपल्याला इथे टाका घ्यायचा आहे. तर एंड नॉट कशी टाकायची हे आपण पाठीमागच्या व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे. आता हा धागा थोडा ट्रान्सपरंट दिसतो व्हाईट फॅब्रिकवर. तर आता इथे बघू शकता जी लाईन आहे ती एकदम सरळ आणि जराही कुठेही वाकडी अशी नाही, कुठेही गॅप नाहीये, एकसारखी आलेली आहे. आता यानंतर आपण 3 mm चे जे कट पाईप बीड्स आहेत त्याच्याने आपण आता दुसरी जी
तिसरी जी आपली लाईन आहे ती इथे आपण आता बनवणार आहोत. तर याच्यासाठी सुद्धा सेम पद्धत आहे. एकदा का तुम्हाला एक पद्धत आली की बाकीच्या पद्धती सुद्धा आपोआप येतात. आता बघा मी खालून घेतलेला आहे, वरून घेतो आपण, तर मी खालून घेतलेला आहे, धागा शेजारीच होता खाली. तर आता काय करायचं आहे की या पद्धतीने आपण ज्यावेळेस खालून वर जातो त्यावेळेस सुईचं टोक मात्र आपल्याकडे असलं पाहिजे. आणि ही तुलिपची सुई आहे, तर तुलिपचं जे नाव आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे. आता कट पाईप टाकत असताना अगदी टाईट घ्यायचं आहे. टाईट म्हणजे धागा टाईट पकडायचा नाहीये किंवा लूजही पकडायचा नाहीये. ते टाकत असताना त्यांचा जो गॅप आहे मध्ये तो आपल्याला ठेवायचा नाहीये. अगदी एकसारखं आलं पाहिजे. आणि बघा हे टाकत असताना बऱ्याचदा धागा तुटण्याची शक्यता असते, कारण कट पाईप आहेत हे थोडे त्यांचं जी आउटलाईन आहे ती थोडी धारदार असते. तर सावकाश हलक्या हाताने करायचं आहे. हे करत असताना आपलं जे वर्क आहे, जी लाईन आहे ती व्यवस्थित आली पाहिजे याची देखील काळजी घ्यायची आहे. जसं आपण पाठीमागचे 2 बीट्स जे आहेत म्हणजे शुगर बीट्स आणि 2 चे बीट्स ते जसे टाकले सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे देखील टाकायचे आहेत. तर टाकत असताना एकसारखे टाकायचे आहेत. आता हे जे कट पाईप्स आहेत ते कुठे वापरले जातात, तर कट पाईप बीट्समुळे काय होतं की लाईन जी आहे ती सुंदर चमक येते. जिथे तुम्ही हे कट पाईपचं वर्क कराल त्याला तिथे सुंदर अशी चमक येते. आणि ही लाईन पार्टीवेअर ब्लाऊज जे असतात किंवा लेहंगा आणि डिझायनर ड्रेसमध्ये खूप वापरली जाते. म्हणून यात घाई करायची नाहीये. प्रत्येक बीट जो आहे तो नीट बसवणं आपल्यासाठी महत्वाचं असतं, तरच आपलं जे काम आहे, जे वर्क आहे ते व्यवस्थित आणि नीटनेटकं दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे देखील टाकून घ्यायचे आहेत. आता टाकून घेत असताना तुम्ही सुरुवातीला एक एक जो पाईप आहे कट पाईप तो घेतला आणि टाकला तरी चालेल. नंतर एकदा की तुमचा हात बसला की तुम्ही 2-2, 3-3 जसे बसतील त्या सुईमध्ये निडलमध्ये तितके आपल्याला घ्यायचे आहेत. अगदीच टोकापर्यंत घ्यायचं नाहीये, नाहीतर मग धागाच वर येणार नाही, सुई आतमध्ये जाईल पण धागा काढता येणार नाही. तर सुरुवातीला आपल्याला एक एकने सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने ही जी कट पाईप ची जी लाईन आहे ती देखील आपली इथे कम्प्लीट आता होत आहे. तर लक्षात घ्या मी इथे एंड नॉट तुम्हाला दाखवत नाहीये प्रत्येक वेळेस, कारण ऑलरेडी आपला याच्यावर व्हिडिओज आपले झालेले आहेत, तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर आता इथे देखील आपल्याला एंड नॉट द्यायची आहे, म्हणजे जी लाईन आहे ती निघणार नाही. तर आता आपल्या ज्या 3 लाईन आहेत त्या इथे कम्प्लीट झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर फिनिशिंगने त्या तयार झालेल्या आहेत. आता जो आपली जी चौथी लाईन आहे ती आता आपल्याला घ्यायची आहे. आता हे आहेत आपले व्हाईट बीड्स जे आहेत ते आहेत, याला पर्ल्स असं म्हणतात. तर आता हे जे पर्ल आहेत याची जी लाईन आहे याचं वापर जास्त कुठे होतं, तो व्हाईट पर्ल हा कधीही जुना न होणारा प्रकार आहे. म्हणजे ब्रायडल ब्लाऊज, सिल्क साडी ब्लाऊज असेल किंवा गाऊन असेल आणि एथनिक जे वेअर असतात यामध्ये याचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता मोत्यांचा आकार एकसारखा असेल तर फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. मग मोती ओताना सुद्धा धागा मजबूत वापरायचा आहे, जसं की आपला हा जो धागा आहे तो मजबूतच आहे, म्हणजे वापरताना लाईन तुटत नाही. तर हे टाकत असताना देखील आपण जसे पाठीमागच्या 3 लाईनीला आपण जी पद्धत वापरली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. एकदा तुम्हाला आलं, एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही आपोआप बाकीच्या ज्या बीड्स लाईन आहेत कुठल्याही प्रकारच्या असू द्या त्या तुम्ही अगदी इझिली करू शकता. आता चौथ्या लाईनला आपण आता इथे गहू बीड्स घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी आता मिक्स दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे गहू बीड्स प्लस इथे 3 चे मी जे बीड्स आहे ते देखील इथे घेतलेलं आहे. तर ते टाकून आणि आपल्याला करायचं आहे. बहुतेकदा आपण फक्त गहू बीड्सने देखील करू शकतो, पण आता इथे मी थोडंसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. तर एक गहू बीट घेतलेला आहे, त्यानंतर दुसरा जो 3 चा राऊंड बीट आहे तो मी घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला टाकत जायचं आहे. तर तुम्ही बघाल की ही लाईन पूर्ण झाल्यानंतर किती सुंदर दिसेल. आता हे जे गहू मणी आहेत म्हणजे वीट बीड जे आहेत, तर हे कशा क्रमाने आपण लाईन जी आहे ती कशा पद्धतीने टाकतो, म्हणजे तुम्ही ज्या टोकाने त्याला सुरुवात कराल तोच टोक तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता त्याचे 2 बाजू आहेत, एका बाजूला निमुळता आहे टोकदार आणि एका बाजूला जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने. तर आपल्याला ज्या बाजूने तुम्ही सुरुवात कराल त्याच बाजूने आपल्याला ते बीट्स टाकत जायचे आहेत. या कॉम्बिनेशनमुळे काय होतं की आता तुम्ही बघाल की जे कॉम्बिनेशन वापरलं आहे त्याच्यामुळे ते दिसायला अतिशय सुंदर दिसते, रिच आणि डिझायनर लुक मिळून जातो. तर ही लाईन विशेषतः ब्लाऊजच्या बॉर्डर आणि स्लीव्ज आणि नेक डिझाईन मध्ये खूप वापरली
जाते आणि ती दिसायलाही खूप सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने ही लाईन देखील आपली कंप्लीट झालेली आहे आणि याला इथे एंड नॉट दिलेला आहे. आता शेवटचा जो आपला आहे तो आपला जो ते जे बीट्स आहेत ते आता सगळ्यात मोठे बीट्स आहेत. हे 7 mm चे बीट्स आहेत. तर हे प्लस त्याच्यामध्ये मी 5 mm चं आणि एक 4 mm चं बीट्स असे 3 प्रकारचे बीट्स इथे मी घेतलेले आहेत. तर हे जे बीट्स आहेत हे मिक्स बीट्स आहेत. तर तुम्ही बघू शकता की याची देखील लाईन कंप्लीट झाल्यानंतर किती सुंदर दिसते. आपल्याला सेम पद्धत घ्यायची आहे. सुई आतमध्ये टाकायची आहे, धागा बाहेर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर जे मणी आहे जो बीड आहे तो आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला सुई आतमध्ये टाकून पुन्हा बाहेर काढून पुढचा मणी, अशीच पद्धत आपल्याला कंटिन्यू करायची आहे. अगदी सोपं आहे. एकदा की तुम्हाला समजलं की ते करायला खूप सोपं जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला जे बीट वर्क आहे ते आपल्याला करायचं आहे आणि तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे बीड वर्क आहे ते करू शकता आणि हे पुढे जाऊन आपल्याला प्रत्येक एम्ब्रॉयडरी मध्ये किंवा ब्लाउज डिझाईन असेल तिथे आपल्याला हे करायचं असतं. तर आता बघा इथे मी शुगर बीट्सची जे 2 mm चे आहेत, त्याच्यानंतर जे आपलं कट बीट्स आहे त्याचं, त्यानंतर जे पोल्स आहेत व्हाईट बीट्स त्यांचं, जे गहू बीट्स आणि मी इथे 4 mm ची बीट्स घेतलेले आहेत. त्यानंतर आपलं जे 7 mm, 5 mm आणि 4 mm. तर अशा प्रकारे मी प्रत्येक बीट्सचा इथे वापर केलेला आहे. याच्यामध्ये आपले आता फक्त जे सिक्वेन्स आहेत ते इथे राहिलेलं आहे, तर त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जे बनवलेलं आहे ते किती फिनिशिंगने तयार झालेलं आहे. कुठेही गॅप नाहीये, कुठेही हलत नाहीये किंवा कुठेही तुम्हाला फिनिशिंग जी आहे ती अशी वेडवाकडं दिसत नाहीये. तर अशा पद्धतीनेच आपल्याला ज्यावेळेस आपण एम्ब्रॉयडरी करू त्यावेळेस आपल्याला ही फिनिशिंग ठेवायची आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये काय सराव करायचा आहे, तर याची जे लाईन्स आहेत तुम्ही प्रत्येकी 2-2 करायच्या आहेत. जर तुम्हाला व्यवस्थित आलं, कुठे चुकतंय ते बघायचं आहे. तर हा तुमचा होमवर्क असणार आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण सिक्वेन्स जे आहे त्याची लाईन्स कशा काढायच्या वेगवेगळ्या पद्धतीने तर ते पाहणार आहोत. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.